चला स्प्रेड व्हा लगेचच आणि दोन बॅटर्स प्लीज वेळ न दवडता लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे। डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा जो प्रेक्षक राजा जोडला जातोय तुमचा सुद्धा आगतम स्वागतम सुस्वागतम। एक चांगली वाहिनी अर्थातच कमी वेळामध्ये जी उदयास आली परंतु त्याच्या मागे खूप जास्त मेहनत आहे। कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण आकाशला पाहतोय ज्याने मात्र अर्थातच अप्रतिम कॅमेरा वर्क केले। आमच्यासोबत डिजिटल स्कोररच्या आणि अर्थातच डिजिटल ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये म्हणजे दुहेरी भूमिका आपल्याला दिसतीये सूरजची आणि अर्थातच आमचे मॅन्युअल स्कोरर सुरदेवला आपण पाहतोय आणि संवेदस डीजेचा विचार केला अक्ष डीजे अँड साऊंड सिस्टीम आणि पंचांच्या भूमिकेमध्ये अमोलजी वेतोस्कर सर, अशोकजी राऊत सर, परशुरामजी पाटील सर आणि अर्थातच समालोचकांच्या भूमिकेमध्ये अभ्यास आणि अर्थातच गुणवान समालोचक सन्माननीय आदरणीय मनीजी पाटील सर असतील, संदीपजी गावण सर असतील, अशी संपूर्ण टीम दिसते। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसत आहेत, एका बाजूला अमय आणि एका बाजूला जीतू। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आगोगीच करताना दिसते। चला स्प्रेड व्हा लगेचच प्लीज। चेना स्पोर्ट्स क्लब आपल्याला विनंती आहे। तर ससूनगर क्रिकेट क्लब यांनी जुचंद्र गावात गेल्या वर्षी ज्या स्पर्धा खेळल्या होत्या त्या स्पर्धांची देखील माहिती आम्हाला सन्माननीय संजयदादा म्हात्रे यांनी अपडेट केलेली आहे। तर गेल्या वर्षी अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र यांच्या वतीने साहिब चषक 2024 ही स्पर्धा पाहिली होती। 25 ते 28 जानेवारी 2024 त्या स्पर्धेत चतुर्थ क्रमांक पटकावला होता ससूनगर क्रिकेट क्लबने। त्यानंतर आपण अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्रच्या वतीने श्रद्धांजली चषक 2024 ला पाहिला। 18 ते 19 मार्च 2024 ला त्या ठिकाणी उपविजेतेपद ससूनगर क्रिकेट संघाने पटकावलं होतं आणि रायझिंग स्पोर्ट्स जुचंद्र श्रद्धांजली चषक 2024 जो 13 ते 14 एप्रिल 2024 ला आपण पाहिला होता त्या ठिकाणी उपविजेतेपद ससूनगर क्रिकेट क्लबने पटकावलं होतं आणि त्याचमुळे आपण अजून जर वैयक्तिक रेकॉर्डचा आढावा घेतला तर श्रद्धांजली चषक 2024 या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज म्हणून करण पाटील यांचं नाव घेतलं जाते। तर त्यामुळे मागच्या 2 वर्षात खूप चांगलं क्रिकेट ससूनगर क्रिकेट क्लबने खेळलेलं आहे आणि अपेक्षा या हंगामातून तशीच आहे की तसाच भारतचा खेळ ससूनगर क्रिकेट क्लबच्या वतीनं खेळला जाईल। नक्कीच होम ग्राउंडवरती खेळताना थोडासा तो सुद्धा एज फॅक्टर असणाऱ्या ससूनगर क्रिकेट क्लब संघाकडे, परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे की प्रत्येक चेंडूवरती स्वतःला तुम्हाला सिद्ध करावं लागतं। शून्यापासून आपल्याला सुरुवात करावी लागते। इतिहासामध्ये आपण काय केलं त्याच्यापासून फक्त आणि फक्त प्रोत्साहन आपल्याला भेटेल। वारंवार आपल्याला प्रेझेंटमध्ये म्हणजेच वर्तमान काळामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं। चला अतिरिक्त खेळाडू जॉईन हो आमच्यासोबत लगेच। चेना स्पोर्ट्स आपल्याला विनंती आहे, चेना स्पोर्ट्स क्लब अतिरिक्त खेळाडू आमच्यासोबत लगेच जॉईन व्हा, कारण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय तर आपल्या खेळाडूंची अर्थातच नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। अंपायरचा इशारा मॅन्डेटरी पॉवर प्ले 2 मिनिटं थांबायचा पंच अजून अतिरिक्त खेळाडू आला नाहीये तर गोलंदाजाचं नाव पोहोचवणं थोडंसं कठीण आहे। ए भावा ए धावत दे ना, नाव सांग बॉलरचं। मनोज राईट आर्म ओव्हर द विकेंड सुरुवात करण्यासाठी मनोज आपल्याला सज्ज होताना दिसतोय। चांगला सामना आपल्या भेटीला येतोय। तिसरा मॅच नंबर 3 आपल्या भेटीला आली आहे। स्ट्राईक एंडवरती अर्थातच एका बाजूला अमय, नॉन स्ट्रायकर एंडवरती जीतू। ससूनगर क्रिकेट क्लब विरुद्ध चेना स्पोर्ट्स क्लब। मॅच नंबर 3 होतीये सुरुवात। वेलकम बॅक असेल पुन्हा एकदा सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये। इथे मात्र ऑफस्टिकच्या जास्त बाहेर चेंडू, पहिला चेंडू कुठेतरी डिफेन्सिव्ह गोलंदाजी करण्याचा मनसुबा। वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय। अतिरिक्त धाव तिथे मिळतीये। पहिला चेंडू कुठेतरी डिफेन्सिव्ह गोलंदाजी करण्याचा मनसुबा गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला भेटला आणि कॉन्क्रीटची विकेट आहे। कुठेतरी फलंदाजाला सुद्धा इथे मात्र संधी आहे। पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं दिवेशने काय अफलातून फलंदाजी केली होती। पुन्हा एकदा 30 लाईन आणि लेंथ पकडण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाजाचा होतोय। कुठेतरी काहीतरी स्ट्रॅटेजी आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला भेटते। अवे फ्रॉम द ऑफ स्टंप यावेळेस थोडासा पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिला। अजून एक धाव तिथे ॲड ऑन होतीये स्ट्राईक एंडवरती। आता मात्र आपल्याला पुन्हा एकदा अमय दिसणार आहे। मनोज गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतो एक वेगळी स्ट्रॅटेजी त्याच्या माध्यमातून अपनवण्यात येते।
पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आपण पाहिला, ड्रॅग केलं ऑन साइडला, लॉंग ऑनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होतो आणि यस चेंडू क्लिअरन्स भेटतोय. पहिले मिड ऑनला बीट केलं, त्याच्यानंतर अर्थातच फाईन लॉंग ऑन होता त्याला सुद्धा बीट केलं. येतोय हा चौकार, 4 धावा. यस डीजे. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय गोलंदाज मनोजच्या माध्यमातून वारंवार तीच लाईन अँड लेंथ हाताळण्याचा प्रयत्न होतोय आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचा अर्थातच इशारा येतोय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला आणि अर्थातच फ्री हिट सुद्धा आपण पाहतोय. इथे मात्र यॉर्कर लेनचा चेंडू आहे. इथे मात्र चांगला चेंडू आहे आणि अर्थातच फक्त दिशा दाखवली आहे. गोलंदाजाच्या गतीचा वापर केलाय, चेंडू निघून जातोय. दान 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 विकेटच्या डोक्यावरून अर्थातच 4 धावा येत आहेत. अलॉंग द कार्पेट हा फटका आपण पाहतोय. मनगटाचा पुरेपूर वापर, आधी थोडंसं शफल केलं होतं ऑफसाईडला, यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न तिथे झाला. ऑलमोस्ट मात्र तो प्रयत्नानं यश आलं होतं, परंतु फलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे. ऐन क्षणावरती मात्र आपण ड्रॅग पाहिला आणि मनगटाचा इथे पुरेपूर वापर केलाय फलंदाजाने. अमयला आपण पाहतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. याच्या अगोदरचा चेंडू अर्थातच थोडासा बीमर होता, पंचांनी दंडित केला, त्याच्यावरती आपण पाहिलं लॉंग ऑन रिझनला चौकार आला आणि यावेळेस मिड विकेट रिझनवरती फटका चांगला आहे. आणि या मैदानावरती अनुभव सुद्धा त्याच्याकडे आहे, त्याचा वापर तो मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं डिफेन्सिव्ह लाईन लेनचा प्रयत्न होतो गोलंदाजाकडून. आउटसाइड एज आणि अर्थातच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते अमयचं वय वर्ष 19 पेक्षा कमी आहे, म्हणजे अंडर 19चा खेळाडू आहे, परंतु काय चांगली फटकेबाजी करतोय. आणि एक प्लॅटफॉर्म सुद्धा त्याला मिळून देण्याचं काम ससूनगर क्रिकेट क्लब ससूनगर चषक 2025च्या माध्यमातून होतोय. कौतुक करावं लागणार आहे ससूनगर क्रिकेट क्लबचं सुद्धा, कारण खेळाडूचं अर्थातच टॅलेंट ओळखून मात्र त्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मनगटाचा वापर झाला. जितू यावेळेस फलंदाजाच्या भूमिकेमध्ये डी मिड विकेटमध्ये खेळाडू येतोय, कलेक्शन होतोय. तिथपर्यंत मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचणार आहे 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चेंडूचा विचार केला, चेंडू फेकून झालं आतापर्यंत 4, म्हणजे चांगलं धावफलक आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटतंय ससूनगर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. आधी शफल झाली होती, लॉंग ऑनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तर तिथे फाईन आहे, परंतु तिथे थोडीशी होती जजमेंट मध्ये चुकी आणि चेंडू निघून जातोय. येतोय हा आउट ऑफ द पार्क षटकार. या डीजे अजून काय पाहिजे बायांना मान? मोटर मागतान बा फिरायला मोटार. थँक्यू डीजे. वारंवार आपण गोलंदाजाचा विचार केला तर 30 लाईन लेन धरून मात्र गोलंदाजी करण्याचा मनसुबा त्याने बनवलाय आणि त्याच्यावरती काय प्रत्युत्तर दिलं, एका बाजूला जितू तर दुसऱ्या बाजूला अमय. परिवर्तन करावं लागणार आहे, व्हेरिएशन करावं लागणार आहे. पुन्हा एकदा ऑस्टमची लाईन, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सरळ चेंडू विसावतोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन, पहिला झटका, पहिला हादरा त्याच लाईन लेंथवरती अर्थातच मिळून दिला जातोय मनोजच्या माध्यमातून. अमय अर्थातच बॅक टू द पवेलियन जाणार आहे का? जितू माफ करा, जितू बॅक टू द पवेलियन गॉन. पहिला झटका. यस डीजे मास्टर. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण चिन्मयला पाहतोय. वारंवार सातत्याने ऑफस्टिकच्या बाहेर जे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या लाईन लेंथवरती चेंडू डिलिव्हर होत नव्हता. आता मात्र त्या प्रयत्नाला यश आलं, त्याच लाईन लेंथवरती मात्र चांगला चेंडू डिलिव्हर करण्यात आला आणि त्याचा मोबदला सुद्धा भेटलाय. जितू मैदानाच्या आतमध्ये जो घातक सिद्ध झाला असा त्याला मात्र माघारी पाठवलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला ससूनगर क्रिकेट क्लब 21 या आकड्यावरती गडीचा विचार केला. एक झटका लागला शेवटच्या चेंडूवरती, म्हणजे षटकाचा गोड कुठेतरी गोड सिद्ध झाला. इथे मात्र विचार केला चेना स्पोर्ट्स क्लबसाठी, परंतु इथून मात्र जो गोलंदाज झाला त्याला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय मंगेशला इंट्रोड्यूस करण्यात आलंय. मंगेशवरती सुद्धा मोठी जबाबदारी आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्यात.
इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतो. पहिला चेंडू अगदी अचूक टप्प्यावरती पाहिला. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहूया कशा पद्धतीने मात्र चेंडू डिलिव्हर केला गेलाय. अर्थातच चांगला लेग स्पिन आपल्याला तिथे पाहायला भेटला. चेंडू टप्प्या पडल्यानंतर अजून बाहेरच्या दिशेने फिरकी घेताना दिसला. फिरकीपटू गोलंदाजाला आता मात्र इंट्रोड्यूस करण्यात आलाय आणि पहिला चेंडू खूप जास्त वळण घेताना आपल्याला दिसलाय. एक लॉंग रनअप आपण या गोलंदाजाचा पाहतोय. एक वेगळ्या शैलीमध्ये गोलंदाजी करणारा. अर्थातच इथे सुद्धा बाहेरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करत होता. बराच काळ चेंडू हवेत आहे. झेल तिथे मात्र सुटला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 2 धावेने समाधानी व्हावं लागेल आणि 2 धावेने धावफलक आपण पाहतोय 24 या आकड्यावरती आपण पाहतोय. 24 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 24 धावा धावफलकावरती आहेत. 2 धावेने आपण पाहिलं धावफलक पुढे सरसावलं जाईल. स्लॉग स्वीपचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क झाला नाहीये. अजून एक डॉट बॉल येतोय. आतापर्यंत हे षटक चांगलं राहिलं मंगेशचा विचार केला, कारण पहिल्या षटकामध्ये मनोजच्या 21 धावा खर्च झाल्या होत्या आणि या षटकामध्ये अजूनपर्यंत केवळ 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. तर धावफलकाला कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न गोलंदाज मंगेशच्या माध्यमातून झालाय. राऊंड विकेटने पुन्हा एकदा. इथे मात्र फुलर लेनचा चेंडू आहे, ज्याला आपण क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणतो. त्या ब्रह्मास्त्राचा वापर झाला. यॉर्करचा वापर खोदून काढण्याचा प्रयत्न होता तिथे फलंदाजाचा, परंतु केवळ एका धावेने समाधानी व्हावं लागेल. एका धावेने धावफलक ससूनगर क्रिकेट क्लबची 25 या आकड्यावरती आहे. 25 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 4 चेंडू फेकून झालेत. 2 चेंडूचा खेळ अजून या षटकातील बाकी आहे. एक भव्य दिव्य दैदिप्यमान नियोजन आपण पाहतोय ससूनगर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून. ससूनगर चषक 2025. इथे मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. 1 बाउन्स. चेंडू निघून जाणार आहे. ससूनगर चषकाचा दमदार असरदार ब्रँडेड चौकार. जे डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. अमाईचा विचार केला वारंवार त्याने, मात्र अर्थातच कुठेतरी फुलर लेनच्या चेंडूला आणि शॉर्ट पद्धतीच्या चेंडूवरती मात्र आक्रमण केलंय. छोटा पॅकेट बडा धमाका. अमाईला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. वय वर्ष 19 पेक्षा जरी कमी असतं तरी काय फटकेबाजी करताना दिसतोय. इथे मात्र दांडी 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 गुल. ईट का जवाब पत्थर से, चौके का जवाब विकेट से बटन से. आपण पाहिलं अर्थातच फटका फसतोय. स्वीप करायचं होतं. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क झाला नाहीये. यष्ट इथे मात्र उद्ध्वस्त केल्यात. देव्या डीजे मास्टरला संधी. यस डीजे. एक शॉर्ट केमिओ मात्र इथे समाप्त होतोय. 6 चेंडू 14 धावांची खेळी. अर्थातच एक चांगला बेस मात्र त्याने दिलाय. कौतुक करावं लागणारे गोलंदाज मंगेश या षटकामध्ये पूर्णपणे शांत ठेवलेलं. अर्थातच या षटकामध्ये धावांचा विचार केला तब्बल एका षटकामध्ये केवळ 8 धावा खर्च केल्यात आणि अमय मात्र जो घातक सिद्ध होणार होता त्याला मात्र बॅक टू द पवेलियन पाठवले. नवीन बॅटर जितेंद्र गेलेत, परंतु आज विनय या टीम मध्ये दिसत नाही, कारण आज विनय यांचे सुपुत्र अथर्व विनय पाटील यांचा वाढदिवस आहे, त्यामुळेच कदाचित ते दूर असेल. परंतु आमच्या समालोचक पॅनल कडून कॉमेंट्री बॉक्स मधून आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय. अथर्व, वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. विनयजी पाटील यांचे सुपुत्र आहेत अथर्व आणि त्यांचाच वाढदिवस आहे. वही आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा यशवंत ठाकूर आमच्या लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता आणि मधुर वाणीने भिजवण्याकरता सज्ज होतात. धन्यवाद सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती इथे जितेंद्रला इंट्रोड्यूस करण्यात आलंय. एक चांगलं षटक, चांगला स्पेल मात्र मंगेशचा समाप्त झाला.
इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे. कलेक्शन होईल का? तर या चांगला झेल तिथे आपण पाहतोय, कारण बराच वेळ चेंडू हवेत होता आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडूला जज करणं खूप कठीण आहे, परंतु त्याच्यासाठी सातत्याने सराव लागतो. एक चांगला झेल तिथे आपण पाहतोय. फलंदाज आल्या पावलाने माघारी परतावा लागणार आहे का? तर यस, इथे मात्र चिन्मय बाद होतोय. नवीन आलेला फलंदाज अजूनही नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. यस डीजे मास्टर. आणि कौतुक करावं लागणार आहे डिका स्पोर्ट्स मधून जो अर्थातच मुख्य कॅमेरामॅन आपल्याला दिसतोय आकाश, अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत त्याने चेंडूला टॅग केले. अर्थातच कौतुक करावं लागणार आहे. ट्रॅव्हल होणाऱ्या चेंडूला टॅकल करणं एवढं इझी काम नाहीये, परंतु आकाश अतिशय लहान वयाचा कॅमेरामॅन आपल्याला दिसतोय, परंतु काम त्याचं खूप मोठं आहे. चांगलं कॅमेरा वर्क, चांगली ऑपरेटिंग डिका स्पोर्ट्सची टीम आपल्याला पाहायला भेटते आहे. आकाशच्या अर्थातच कॅमेरामॅन आपल्याला दिसतोय आणि सूरजच्या नेतृत्वाखाली आज मात्र ही स्पर्धा कव्हर होताना आपल्याला दिसते आहे डिका स्पोर्ट्स अँड टीमच्या माध्यमातून. ॲक्शन रिप्ले पहा, काय चेंडूला मात्र तिथे ट्रॅव्हल करताना कव्हर केलंय. अप्रतिम देखणं जो प्रेक्षक राजा लाईव्हच्या माध्यमातून जोडला जातोय. बॉल टू बॉल आपल्याला अर्थातच कव्हरेज पाहायला भेटते. अप्रतिम, जणू काही लाईव्ह प्रक्षेपणच अर्थातच या जगामध्ये आपण पाहतोय की काय. इथे मात्र फुल्लर लाईनचा चेंडू मनगटाच्या साहाय्याने फक्त ढकललंय. एक धाव तिथे पूर्ण होते. एका धावेने धावफलक पुढे जाणार आहे. 30 या आकड्यावरती 30 ऑन द स्कोर कार्ड टॅली आपण पाहतोय. या षटकाची सुद्धा चांगली सुरुवात झाली आहे. जितेंद्रला आपण तिथे पाहतोय. धावफलक थांबवून ठेवण्याचं काम त्याने केलंय. इथे मात्र ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू आहे. त्याला ऑन साईडला खिचण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क झाला नाही. सरळ चेंडू विसावतो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र दडपण आहे थोडंसं दोन्ही फलंदाजावरती, कारण इथून गिअर बदलणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. काळाची गरज मात्र जास्त धावांची आहे. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या, त्याच्यानंतर धावफलक थोडंसं संथ आपल्याला दिसते. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू आहे. अजून एक चांगला चेंडू. डिफेन्सिव्ह लाईन इथे मात्र कुठेतरी गोलंदाज वापरतोय. फलंदाजाच्या रीच पासून आणि स्लॉट पासून चेंडू लांब ठेवायचा आहे. हे मन आधीच गोलंदाज जितेंद्रने बनवलंय आणि मागच्या 4 चेंडूवरती ती कामगिरी मात्र चांगली राहिली आहे. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. कुठेतरी मात्र इथे फलंदाजाला मोठा फटका खेचावा लागणार आहे, कारण तिसरं षटक आहे. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन आपण पाहतोय. अप्रतिम डिसिप्लिन गोलंदाजी इथे मात्र आपल्याला गोलंदाज जितेंद्रच्या माध्यमातून पाहायला भेटते. स्वतःच्या स्ट्रेंथवरती तो गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. त्याच्या मोबदल्यावरती त्याला मात्र धावा येत नाहीयेत. 31 धावा धावफलकावरती. डिसिप्लिन खूप जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा जेव्हा आपण क्रिकेटच्या मैदानात आतमध्ये खेळतो तेव्हा डिसिप्लिन महत्त्वाचं आहे आणि तीच डिसिप्लिन गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून राहिली आहे. अजूनही येणाऱ्या चेंडूचा विचार केला. शेवटचा अंतिम चेंडू आहे. केवळ 2 धावा त्याने खर्च केलेत. शेवटचा चेंडूवरती मात्र चेंडूला उडवलं ऑन साईडला. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय हा ब्रँडेड षटकार. या डीजे मास्टर होऊन जाऊ दे. ससूनगर क्रिकेट क्लब आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल धावांचा विचार केला. धावफलक 37 या आकड्यावरती. गडींचा विचार केला आतापर्यंत 3 गडी पास झाल्यात. 37 लॉस ऑफ 3 आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं चांगला फटका आलाय. चला दत्ताई स्पोर्ट्स समीप आणि जरीमरी पाय कर्णधार लगेच टॉस साठी आपण रेडी राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये मिड इनिंग मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. मंगेश गोलंदाजी मार्क वरती स्पेल कंटिन्यू करण्यासाठी मंगेशला आपण पाहतोय, ज्याने मात्र केवळ 8 धावा खर्च केल्या होत्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये. एक वेगळा रनअप अगदी समोरच्या दिशेमध्ये फटका. कॉमेंट्री स्टुडिओला सलामी देणारा येतोय हा 1 बाउन्स चौकार. 4 धावा. 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचणारे तब्बल 41 या आकड्यावरती. चांगला फटका आपण पाहतोय.
ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून एक थोडंसं वेगळं रनअप त्यांचं आहे. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू म्हणजे फलंदाजाला संधी भेटली हात खुले करण्याची आणि त्या संधीचं सोनं केलंय फलंदाजाने. 4 धाव्याने धावफलक 4ने फ्लाय होते. धावफलक जाऊन पोहोचतो 41 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरतीच आक्रमण केलंय. मंगेशचं मागचं वैयक्तिक षटक खूप चांगलं राहिलं होतं. केवळ 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. म्हणून वारंवार म्हटलं जातं की आपण इतिहासात काय केलेलं जास्त महत्त्व नाही. ती इतिहास जमा झालाय आणि अर्थातच आता मात्र पुन्हा एकदा शून्यापासून तुम्हाला विश्व निर्माण करावं लागणार आहे. पहिल्या चेंडूवरतीच चौकार आलाय मंगेशच्या. इथे मात्र चांगला चेंडू आहे. लाऊड अपील डाऊन द लेग साइड असं पंचांचं मत वाटतं. यस, डाऊन द लेग साइड. लेग 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. परशुरामजी पाटील सरांना मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. डाऊन द लेग साइड कुठेतरी पंचांचं मत आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं, परंतु कमबॅक केलं गोलंदाजाने आणि हेच गरजेचं आहे. आयुष्य असेल की क्रिकेटचं मैदान आपण किती वेळा पडतो याला जास्त महत्त्व नाही, किती वेळा पडून आपण पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतोय जे जास्त महत्त्वाचं आहे. हा सुद्धा चेंडू आपण पाहिला. चांगला चेंडू आहे, परंतु संपर्क झालाय का हे पाहावं लागणार आहे. तर अर्थातच बॅटीचा संपर्क झालाय. पंचांचं स्पष्ट मत आपण पुन्हा एकदा पाहिलं, कारण तेवढाच जोरात आवाज सुद्धा आला होता. परशुराम पाटील सरांना आपण मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. चांगली वापसी ते पाहिला भेटते गोलंदाजाकडून. पहिला चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या जास्त बाहेर हाताळण्यात आला. समोरच्या दिशेने चौकार आला. त्याच्यानंतर लाईन अँड लेंथमध्ये लगेचच बदल झाला. व्हेरिएशन इज अ की ऑफ सक्सेस. वारंवार सातत्याने बदल ही काळाची गरज आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. फुलर लेनचा चेंडू थोडासा यॉर्कर पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न झाला. परफेक्ट यॉर्कर आला नाही, परंतु फुलर लेनचा चेंडू अजून एक सिंगल. 44 धावा धावफलकावरती आहेत. दत्तानी स्पोर्ट्स समीप आपण रेडी राहायचं आहे. दत्ताई स्पोर्ट्स समित आणि जरीमरी पाय प्लीज रेडी राहायचं आहे आपण. अजून एक चांगला चेंडू तिथे आपण पाहतोय आणि यस जावं लागणार आहे. बॅक टू द पवेलियन आपण पाहिलं. हर्षदला जावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. फुलर लेनचा हा सुद्धा चेंडू होता. अगदी स्टंप लाईनला पकडून आणि हेच बदल आपण पाहतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिला चेंडू थोडासा फलंदाजाला संधी दिली की हात उघडण्याचे, परंतु त्याच्यानंतर लगेचच लाईन अँड लेंथमध्ये बदल आपण पाहिलं. गोलंदाज मंगेशच्या माध्यमातून स्पेल कंटिन्यू करण्यात येतोय. दुसरं षटक वैयक्तिक तो हातातोय आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर ऋतिकला इंट्रोड्यूस केलं जात आहे. हर्षद मात्र जे जबाबदारीचं काम दिलं होतं ते मात्र कुठेतरी थोडंसं त्यात कमी पडतोय, परंतु एक चांगला प्रतिभावान खेळाडू त्याच्याकडे पाहिलं जातं. चौवेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. थोडासा आखू टाप्याचा चेंडू, मोठा फटका खेचला जातोय. बिग 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 येतोय हा अर्थातच ससुनोगर चषकाला मानवंदना देणारा षटकार या डीजे मास्टर. ऋतिकने मात्र आल्या आल्या स्वतःच्या नावाची ग्वाही दिली आहे. का मला अर्थातच एका मोठ्या मंचावरची मोक्याच्या क्षणी मात्र फिनिशरची भूमिका दिली आहे. ते मात्र तो मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती सिद्ध करताना आपल्याला दिसतो आणि त्याच्या जोरावरती धावफलक 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 50 या आकड्यावरती आहे. हाफ सेंचुरीला घाई करा थोडीशी प्लीज, स्पीडअप करा लगेच. चेना स्पोर्ट्स क्लब आपल्याला विनंती आहे लगेच सुरुवात करा. दत्ताई स्पोर्ट्स समित विरुद्ध जरीमरी पाय आपण रेडी राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये लगेचच आपल्याला टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. सेकंड इनिंगचा पहिला चेंडू डिलिव्हर होण्याच्या अगोदर आपल्याला नाणेफेकीचा कौल क्लिअर करायचा आहे, कारण वेळेचा अभाव आहे आणि वेळ मात्र कोणासाठी थांबत नाही. लगेच स्प्रेड व्हा प्लीज मित्रांनो, विनंती आपल्याला. थोडासा जास्त वेळ कन्झ्युम केला जातोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. विशालला इंट्रोड्यूस करण्यात आलाय.
50 धावा धावफलकावरती आहे. शेवटचं अंतिम आणि महत्त्वाचं षटक आहे, कारण इथून मात्र जर 15-16 धावा 15-20 धावा इथे आपल्या धावफलकावरती अर्जित झाल्या तर एक चांगलं टोटल आपल्याला म्हणावं लागणार, कारण ससूनगर क्रिकेट क्लबकडे एक चांगला बॉलिंग अटॅक सुद्धा आहे आणि त्यांना मैदानाच्या अर्थातच व्यूहरचनेचा पूर्णपणे आढावा आहे. मैदानाचा डायमेन्शनचा त्यांच्याकडे अर्थातच एक चांगला अनुभव आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं विशालला इंट्रोड्यूस केलं जातं, अजून एक चांगला यंग गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटचं षटक आहे महत्त्वाचं आहे, कारण एका एंडला ऋतिक विचार केला तर चांगली फलंदाजी करताना आपल्याला पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेचताना दिसला. ऑफ स्टिकच्या जास्त बाहेर ऑफ ड्राईव्ह करायचं होतं, संपर्क तितका चांगला नाहीये. म्हणजे या इनिंगचा जर गोलंदाजाचा ॲनालिसिस केला, वारंवार 30 लाईन लेंथ पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाजाने केलाय आणि त्याच कडीवरती आपण पाहिलं विशाल सुद्धा त्याच पाऊल खुणावरती गोलंदाजी करतोय. म्हणजे फलंदाजांना मात्र कुठेतरी प्रोत्साहित केलं जाते की तुम्ही ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करा किंवा ऑफसाईडच्या अर्थातच चेंडूला ऑनसाईडमध्ये ड्रॅग करा. पुन्हा एकदा ऑफस्टम्पची लाईन आउटसाइड एज आणि अजून एक सिंगल तिथे परिपूर्ण होतीये. लॉंग स्टॉप रिजनला चेंडू ट्रॅव्हल्स झाला, अजून एक सिंगल. मागच्या दोन्ही चेंडूवरती आपण पाहिलं 30 मनस्थिती अर्थातच गोलंदाजाने वारंवार वापरली आहे. म्हणजे कुठेतरी फलंदाजाला काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न इथे मात्र करण्याला भाग पाडावा लागणार आहे आणि तेच प्रयत्न होत आहेत. पुन्हा एकदा अष्टमच्या बाहेर इथे मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून फटका खेचलाय. क्लिअरन्स भेटेल का तर यस, येतोय हा बेग 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 मॅक्सिमम षटकार. अनिकेतच्या माध्यमातून फटका पाहतोय आपण. गोलंदाजाला कुठेतरी रीड करणं आता इझी झालं, कारण मागचे तिन्ही चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर हाताळण्याचा त्याच्याकडून प्रयत्न झाला. इथे मात्र थोडासा आखूट टप्प्यात चेंडू स्टंप लाईन वरती करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव तिथे झालाय. स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न वेगाने दुसरी धाव प्रयत्न होतोय आणि यस 2 धावा परिपूर्ण झाल्यात. ऋतिक स्वतःला पूर्णपणे त्या धावेसाठी झोकून दिलंय. 2 धावा पूर्ण झाल्या. स्वतःच्या संघासाठी स्वतःच्या गावासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण हे प्रयत्न पाहतोय आणि हीच खासियत असते जेव्हा जेव्हा आपण आपल्या गावासाठी क्रिकेट खेळतो. गावाची जर्सी अर्थातच आपल्या खांद्यावरती असते. स्वतःला संपूर्ण झोकून दिलं जातं. संपूर्ण समर्पण ऋतिकच्या माध्यमातून सुद्धा पाहायला भेटते. इथे मात्र पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे. आता मात्र चुकी होणार नाहीये. फलंदाज इथे मात्र आपण पाहिलं अनिकेत बॅक टू दी पवेलियन गॉन. इज इज मोक्याच्या क्षणी मात्र विकेट आलाय, कारण धावा इथे मात्र जर आले असतं तर कुठेतरी धावफलक अजून जास्त चांगल्या परिस्थितीमध्ये दिसलं असतं. अजूनही 60 क्रॉस केले धावफलकाने. शेवटचं अंतिम षटक अजूनही सुरू आहे. 5व्या चेंडूवरती आपण पाहिला येतोय अजून एक लांब 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 ससूनगर चषकाचा आजच्या दिवसातील सगळ्यात मोठा षटकार. एक्सेल रिप्लेच्या माध्यमातून पाहूया चेंडूला किती लांब पाठवलंय रोशनने. आल्या आल्या मात्र अर्थातच बिगे लगावलाय. तर अर्थातच आजच्या दिवसातील ससूनगर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ससूनगर चषकामधला सगळ्यात लांब 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 खूप लांब षटकार. आणि धावफलक आपण पाहिलं जाऊन पोहोचले तब्बल 66 या आकड्यावरती. 67चं अर्थातच लक्ष असेल. जसं सेकंड इनिंगला सुरुवात होईल आपल्यासोबत सन्माननीय आदरणीय एक बुलंद आवाज मनीजी पाटील सर जोडले जातील. त्याच्या अगोदर टॉसकडे वळूया आणि अर्थातच त्याच्या अगोदर डीजेला इन्व्हाइट करू. यस मिस्टर डीजे मास्टर.
दत्ताई स्पोर्ट्स समित विरुद्ध जरीमरी पाय, प्लीज यायचंय कॅप्टन. आपल्याला माहिती आहे ना कधी चला कॅप्टन यायचं लगेचच. दत्ताई स्पोर्ट्स समित विरुद्ध जरीमरी पाय. चला प्लीज जरीमरी पाय कर्णधार, जरीमरी पाय कर्णधार जर उपस्थित असतील तर आपण टॉससाठी यायचंय. जरीमरी पाय संघ कर्णधार टॉससाठी लगेच यायचंय. ससूनवगर क्रिकेट क्लब आयोजित नियोजित आपण पाहतोय ससूनवगर चषक 2025 भव्य दिव्य आयोजन नियोजन एक दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. क्रिकेट चॅम्प्स अर्थातच असोसिएशनच्या माध्यमातून आजचा पहिला दिवस आपण पाहतोय. एक उत्तम आयोजन नियोजन आपण पाहतोय. जरीमरी पाय कर्णधार जर आला असेल तर लगेचच यायचंय. मान्यवर आपल्यासोबत ऑलरेडी जॉईन झाले. त्या महत्त्वपूर्ण सामन्याच्या नाणेफेकीच्या कवलासाठी मॅच नंबर 4 इथे आपण पाहणार आहोत. जरीमरी पाय संघ कर्णधार कॅप्टन जर उपस्थित असतील तर आपण यायचे. डिका स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. सो प्रेक्षक राजा लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा जोडला जातोय. पुन्हा एकदा तुमचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. जर या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर करायचं आहे, कारण येणाऱ्या भविष्यामध्ये अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला भेटणार आहेत. जरीमरी पाय कर्णधार प्लीज वारंवार तिसरा ऑफिशियल पुकार आपल्यासाठी आहे. मिड इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा अर्थातच ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या कंप्लीट करणं गरजेचं आहे. कर्णधार अजूनही उपस्थित नाही आहे. ऑलरेडी आपण पाहिलं दत्ताई स्पोर्ट्स समित संघ आपल्यासोबत जॉईन झाला आहे. जावे लगेचच सेकंड इनिंगकडे. यस सर, ओव्हर टू यू. मनीजी पाटील सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद यशवंतजी ठाकूर, धन्यवाद संदीपजी कावण. तर सूरज आमच्याशी जॉईन होणार आहेत ॲज अ कॅप्टन आणि ते बोलतील, खूप छान बोलतील, त्यात कुठलंच दुमत नाही आहे. पण भूप्या का येणार? भूप्याला पाठवा प्लीज कॅप्टन म्हणून. चला 2 षटकांपर्यंत तो वेळ आहे पाय संघाकडे. जर तुम्ही टॉससाठी पोहोचला नाहीत तर मग कदाचित नियमावली अंतर्गत तुम्हाला पेनल्टी लावली जाऊ शकते. सर्वप्रथम मग ते पहिलं कार्य करून घ्या आणि टॉससाठी या. चला दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत. पहिल्या षटकात आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. चला कॅप्टन आलेत. चला या यशवंतजी, आपण सुशांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल घेतोय. जरीमरी पाई आणि दत्ताळी जुचंद्र. धन्यवाद सर. मी सुशांत सरांना विनंती करेल प्लीज सर आपल्या शुभ हस्ते महत्त्वाच्या सामन्याचा पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल आपण करूया. एका बाजूला आपण पाहतोय दत्ताई स्पोर्ट्स समित तर दुसऱ्या बाजूला जरीमरी पाय. तर अर्थातच जरीमरी पाय संघ आपल्याला कॉल करताना दिसतोय. टेल इज अ कॉल आणि यस इट्स टेल. प्लीज सर आपण स्थानपन्न व्हायचं यायचं प्लीज. जरीमरी पाय कर्णधार. चला अर्थातच या स्पर्धेबद्दल तुझं काय मत आहे? थांबायचं 2 मिनिटं प्लीज. अर्थातच कॉल तर तुम्ही नंतर देणार आहेत. या स्पर्धेबद्दल तुला कसं वाटतं? अर्थातच कितवी स्पर्धा तू खेळतोय या मैदानावरती? ही माझी पहिली स्पर्धा आहे इथे आणि ती खूप छान वाटते मला. बघू आता. थँक्यू चान्स दिल्याबद्दल. 2 मिनिटं थांबा. ससूनवकर जर निर्णय नंतर दिला चालेल का? नियम काय सांगतोय संघटनेचा? चालेल? आत्ताच जावं लागेल ना निर्णयात? आत्ताच जावं लागेल प्लीज. तुम्ही आत्ताच विचारून घ्या. अर्थात नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलाय. काय स्वीकारणार आहेत? बॅटिंग. बॅटिंग स्वीकारले. पहिली मॅच बघितली अर्थातच हाय स्कोरिंग झाली, त्याच्यानंतर दुसरी हाय स्कोरिंग आणि आता सुद्धा आपण पाहिलं अर्थातच धावा आल्यात. तर किती धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे? 5 किती ओव्हरची मॅच आहे? 5 ओव्हरमध्ये नक्कीच 70-80 पर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे. चला ऑल द बेस्ट असेल तुम्हाला. अर्थातच जरतावळी टॉस आपण गमावलं, जर टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? फिल्डिंग घेतली असते. फिल्डिंग घेतली असते. आता मात्र अर्थातच कुठेतरी आपण विचार केला कुठेतरी या स्पर्धेबद्दल तुझं काय मत आणि अर्थातच कितवी स्पर्धा तू या मैदानावरती खेळतो आणि आयोजन नियोजन तुला आतापर्यंत कसं वाटतं? या मैदानावर मी पहिली स्पर्धा खेळतोय आणि आयोजन तर खूप छान आहे आणि ग्राउंड पण खूप छान आहे. आणि अर्थातच जास्त वेळ घेणार नाही कारण मॅच सुरू आहे. टॉस बॉक्समधून मात्र न्यूज येते. जरीमरी पाय संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फलंदाजी स्वीकारले. जाऊया आपण अर्थातच कॉम बॉक्समध्ये. यस ओव्हर टू यू सर. धन्यवाद. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी जितू बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत गजेश्वर चेना. या संघाकडून खेळतील स्ट्रायकर एंडला रुपेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला विशाल. पहिलाच बॉल ऑन साइडला, शॉट ऑन पूल. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला बॉलला चेस करतील. प्रयत्न चांगले होते पण बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पार आणि धावा मिळतील या 4 चौकार.
नाव दॅट वॉज रिमार्केबल स्टार्ट बाय बॅटर रुपेश. अशीच अपेक्षा होती. पहिल्याच बॉलवर त्यांनी त्यांचे इरादे स्पष्ट करताना जितूच्या विरोधात चौकार वसूल केलेला आहे. जितू पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट स्ट्रायकर एंडला रुपेशसाठी. शॉर्ट ऑफ लाईन बॉल, बॅटची लिडिंग एज, बॉल फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे, त्यांची उंची कमी पडली. फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आपला प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करतोय. 2 धावांना 3 धावांमध्ये बदलण्यासाठी प्रयत्न फलंदाजांचे पूर्ण होत आहेत आणि अशा पद्धतीनं ट्रिपल पूर्ण केलेली आहे. धावसंख्या पोहोचते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. 7 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 60 धावांची गरज आहे. जसं आपण उल्लेख केला आहे की 67चं टार्गेट सेट झालेलं आहे आणि त्यापैकी 2 चेंडूंमध्ये जर 7 धावा बनवल्या आहेत तर एक चांगलाच वेग धावसंख्येला देण्याचा विडा या 2 फलंदाजांनी उचललेला आहे. त्यापैकी रुपेशने तर पहिल्या 2 चेंडूंवर 7 धावा जमा केल्यात आपल्या संघासाठी. स्ट्रायकरला फलंदाज आता विशाल पोचतायत. जितू ओव्हर द विकेटनं. कटर चांगले आहेत. हुक करण्याचा प्रयत्न फाईन लेगला क्षेत्ररक्षकाला कामाला लावलाय फलंदाजाने. दरम्यान पुन्हा एकदा डबल तर कंप्लीट केली जाते. रुपेशचा प्रयत्न आहे 3ऱ्या धावेचा, पण चांगला थ्रो बॅटिंग एंडला मिळतोय. म्हणूनच 2 धावांवर फलंदाज आपली पावलं रोखतायत पॉपिंग क्रीजमध्ये. 2 धावांची वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 9 या आकड्यावर. जितू सातत्यानं पिचिंगवर लक्ष देत आहेत, पण थोडा टप्पा आखूड असल्यामुळे फलंदाजांना स्कोप मिळतोय फिरून खेळण्यासाठी. आपण मागच्या 3 चेंडूंचा आढावा घेतला तर फलंदाजांनी फिरूनच स्ट्रोक खेळलेले आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न सातत्याने फलंदाजांचा दिसतोय. विशाल स्ट्रायकर एंडला. लेंथ बॉल होता. ऑन साईडला लपेटण्याचा प्रयत्न. बॉल मिड विकेटला येतोय. क्षेत्ररक्षण चुकतंय. त्याचमुळे चुकलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलताना सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातंय. आता क्षेत्ररक्षण सुद्धा थोडं चांगलं होणं अपेक्षित आहे गोलंदाज जितूला, कारण सातत्यानं धावा मिळत आहेत. ज्या धावांची अपेक्षा आहे पहिल्या षटकामध्ये त्या अपेक्षांची पूर्तता फलंदाज रुपेश आणि विशाल करतात. आणि गजेश्वर चेना संघ पोहोचलेल्या डबल डिजिटवर 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पुढचा बॉल. जितू ओव्हर द विकेट. रनअपमध्ये मिस्टेक्स, त्यामुळे चुकीचं पाऊल उचलण्याऐवजी माघार घेतायत गोलंदाज जितू. प्रतिभावंत खेळाडू आहेत. वाखाणण्याजोगा खेळ त्यांचा सातत्याने आपण पाहिलेला आहे. पण स्ट्रायकर एंडला विशाल सुद्धा त्याच धाटणीचे फलंदाज खूप जास्त सफल झाले. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला फॉलो करताना बॉडी वेट ट्रान्सफर पूर्णकडे उजवीकडे घेऊन जाताना हा स्ट्रोक खेळला. त्याचमुळे शरीराचं संतुलन जर बिघडलं तर मनात आणलेला फटका मैदानात आणता येत नाही, तेच पाहायला मिळालं. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या थांबली 11वर. शेवटचा एक बॉल बाकी पहिल्या षटकातला. जितू विशालसाठी. यावेळी ऑफस्टनच्या बाहेरचा बॉल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स येत आहेत आणि जितूचा आत्मविश्वास दिसून आला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या पातळी झालेली आहे ती म्हणजेच 11 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 56 धावांची गरज. बॉल शिल्लक असतील 24 चेंडू 56 धावा. व्यासपीठावर सन्माननीय सुशांतदा पाटील उपस्थित आहे, ज्यांच्या वतीनं दरवर्षी साई पदयात्रा सुद्धा केली जाते. याच वर्षी देखील आपण जर पाहिलं तर श्री साई समर्थ पदयात्री संघटना एकूण 900 पदयात्रींना घेऊन ती आपण पदयात्रा पूर्ण केलेली आहे. आणि प्रत्येक पदयात्रीला तो एक श्रद्धेचा भाव मिळावा त्यासाठी एक चांगलं नियोजन नेहमीच ससूनगरमधील सर्व साई भक्तांच्या वतीने केलं जातं. आणि त्याचमुळे मागच्याच महिन्यामध्ये जवळपास 900हून जास्त पदयात्री त्या पालखीमध्ये सहभागी झाले होते. आणि त्याचमुळे 16वं पर्व आपण पाहिलं. आणि ही सेवा सातत्याने सुशांतजी पाटील आणि त्यांची मित्रमंडळी देत आलेली आहेत आणि यानंतर सुद्धा देत राहतील. आणि मला असं वाटतं पुढच्या वर्षी 1500चा आकडा सुद्धा पार केला जाईल. कारण आपण म्हणतो तर भूमिपुत्र फाउंडेशन पंचमहाभूत त्यापैकी एक म्हणजेच अध्यक्षच मी म्हणेन, ज्यांच्या वतीनं ते नेतृत्व सांभाळलं गेलेलं आहे. आताच एक घटना घडली होती बापाणे परिसरामध्ये. त्याचा मागोवासुद्धा सुशांतजी पाटील यांनी खूप चांगला घेतला आहे. परिसरामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्यासाठी एक नागरिक, सुजाण नागरिक म्हणून तुम्ही तो प्रयत्न केला पाहिजे. त्याचमुळे कुठलंच पद नसताना सुशांतजी पाटील यांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा घेतला आणि व्यवस्थित नियोजन त्यांच्या वतीने पाहायला मिळालेलं आहे. तर ती एक त्यांची आत्मीयता परिसरासाठी आहे आणि स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळावा त्यासाठी नेहमीच त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. पुढचा बॉल. आम्ही ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक बॉलचा चेस करतायत पण बॉल नाही थांबणार. बॉल जाईल स्वीपर कव्हर सीमारेषा पार. पहिल्या षटकाच्या प्रमाणे या षटकाची सुरुवात सुद्धा चौकार. चार धावा मिळाले आणि 4 धावांच्या पद्धतीने धावसंख्या पोहोचते आता 15 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे
52 धावांची. बॉल शिल्लक असतील 23. चांगलाच वेग धावफलकाला देण्याचं काम खरं तर गजेश्वर चेना या संघाच्या वतीनं केलं जाते. अमेय बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटनं. यावेळेस हाफ ट्रॅकर होता पण चांगला पिकअप स्ट्रोक. बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकारानंतर षटकार. अमेयच्या विरोधात आता तगडी फलंदाजी होते. फलंदाज रुपेशची षटकार. थँक्यू. संघटनेचा नियम काय? 2 षटकामध्ये नवीन बॉल द्यायचा आहे का? नवीन ना? ओके चला नवीन बॉल द्यायचा आहे. कारण पूर्ण आमची क्रिकेटची टीमच मैदानाच्या आतमध्ये खेळते ससूनवगरची. त्याच नियम आहे. त्याच सर्व काही विचारून करावं लागतं. 2 ओव्हरपर्यंत नवीन बॉलच प्रोव्हाइड करण्यात येईल. तर धावसंख्या बिनबाद 21. 21 रन्स ऑन बोर्ड. बघा आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे खरं तर गरज आहे. अमेयची तीच अपेक्षा आहे की स्वतःच्या संघासाठी मला तो टॅलेंटेड गेम प्ले द्यायचा आहे. पण त्या 2 प्रयत्नांवर फलंदाज रुपेश हावी ठरला आणि त्यांनी 2 दर्जेदार स्ट्रोक खेळत असताना आपल्या संघाच्या धावफलकाला हिरवा कंदील लावण्याचं काम केलेलं आहे. धावसंख्या 21वर पोहोचले. वेगवान खेळ, चांगला स्ट्राईक रेटचा खेळ या दोन्ही फलंदाजांचा. विशाल थोडे स्ट्रगल करत आहेत. 4 चेंडूंवर त्यांनी 4 धावा बनवलेल्या आहेत आणि रुपेशने 4 चेंडूंवर 17 बनवल्या. त्याचमुळे रुपेशचा खेळ किती महत्त्वाचा आहे गजेश्वर चेन्यासाठी त्याचं प्रमाण ते देत आहेत. अमेय बॉलिंग ट्रॅकवर विकेटच्या शोधात. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते गजेश्वर चेन्याला. धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 45 धावांची. बॉल शिल्लक आहेत 22 चेंडू 45 धावा. पहिल्या डावात एक चांगला खेळ ससूनगर क्रिकेट क्लबच्या फलंदाजांच्या वतीनं आपण पाहिलं आणि आता गोलंदाजांवरचं दडपण आणि वर्चस्व या 2 गोष्टींवर आता लक्ष केंद्रित करावं असं वाटतं. पण यावेळेस सरळ बॅटचा वापर केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचले तर हर्षद. चांगलाच स्टॉप त्यांनी केला. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या आहेत. तन मन धन पूर्णपणे आता झोकावं लागतं जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या खेळासाठी आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेण्यासाठी प्रयत्न करता. आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये हर्षदच्या वतीने पाहायला मिळाला ज्यांनी आपल्या संघासाठी प्रिशियस 2 रन्स सेव्ह केलेले आहेत. 2च्या वतीने धावसंख्या पोहोचते आता 24वर. 24 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय अमेयचा या षटकातला. पुढचा बॉल रुपेशसाठी. संधी आहे. संधी निर्माण केली अमेयने. बॉल खाली येत आहेत आणि झेल टिपतायत. तोडीस तोड प्रतिउत्तर अमेय देत आहेत. पूर्वार्ध राहिला होता या षटकाचा गजेश्वर चेनाचा. पण आता अमेय सुद्धा आपली छाप सोडतायत विकेट घेऊन. पहिला धक्का बसतोय टीम गजेश्वर चेना. अभी खोलना पावनी करण करण साऊंड अँड लाईट्स. तर मंगेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. तर रुपेशच्या बाद झाल्यानंतर रुपेशने 6 चेंडूंमध्ये 19 धावांचं योगदान फलंदाजी करताना दिलं. ज्यामध्ये 2 चौकार, 1 षटकार, 1 ट्रिपल, 1 डबल, एकही डॉट नाही. पण ते बाद झाले 6व्या चेंडूंवर आणि आता त्याच्यामुळे आता मंगेशवरती जबाबदारी वाढलेली आहे. स्ट्रायकरला मंगेश आहेत आणि अमेयने आपली क्वालिटी मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलेली आहे की त्यांना सेकंड ओव्हरसाठी का निवडलं गेलं आणि त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये ते विकेट घेऊन देत आहेत. पुढचा बॉल अमेयचा. पुढे सरकले. फोर्स केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत स्वीपर कव्हरला. झेल घेण्यासाठी प्रयत्न होते. बॅकअप चांगला आहे. 2 धावा मिळतील का? बॉलिंग एंडला थ्रो होतोय. बॅकअप आहे. जीतू बॉलवर पोहोचतायत. तोपर्यंत 2 धावाच पूर्ण करता आलेल्या आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला म्हणजेच गजेश्वर चेनाला. आणि या 2 धावांच्या बदल्याने धावसंख्या पोहोचते. सूरज आम्हाला कळवत आहेत आणि सुखदेव आम्हाला कळवत आहेत. 26 धावा झालेल्या आहेत. 26 धावा 1 गडी बाद. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे या षटकातला. ससूनगर संघामध्ये काही यंगस्टार आहेत ज्यांचा खेळ खरंच चांगला राहिला. अमेय असेल, ज्यामध्ये रोशन असेल. रोशनने तर ऋतिकपेक्षा जास्त लांब षटकार खेचला. म्हणजे ऋतिक रोशन चमकले पहिल्या डावामध्ये टीम ससूनगर क्रिकेट क्लबसाठी. अमेय बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. स्ट्रायकरला फलंदाज आहेत मंगेश. पुन्हा एकदा पदलालित्य. मिड विकेटला जीतू आहेत. बॉल स्टॉप करतील. 1 धाव मिळते.
2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे. गजेश्वर चेन्नई संघाची 27 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. अजूनही 40 धावांची बॉल शिल्लक असतील. 18 चेंडू 40 धावा. 18 बॉल्स 40 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला लगेच गोलंदाज पाठवून द्यायचा. आम्ही घेतो एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. या षटकांचं घेऊन जावं तर या षटकांचं घेऊन पाणी घेतलं चालेल का? ड्रिंक्स घेतलं चालेल का अंपायर? विथ युअर परमिशन. चला लगेच जाऊन या. लगेच जाऊन आपण लगेच पाणी देऊन बाहेर यायचं आहे. त्यानंतर पुढचा सामना पहिल्या फेरीतला शेवटचा असेल. झरीमरी पाये वर्सेस दत्ताई स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान आपण पुढचा सामना खेळणार आहोत. आणि झरीमरी पाये संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली आणि दत्ताई स्पोर्ट्स या संघाला करायचं आहे त्यांच्या मनासारखं क्षेत्ररक्षण. पण पाहूया आता तो खेळ कसा रंगतोय. पुढच्या सामन्यामध्ये तो खेळ पाहायला मिळेलच. आता जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. बॅलन्स्ड सामना. दोन्ही संघांच्या बाजूनं ते समान जिद्दीचे प्रयत्न पाहायला मिळालेत. बॉलिंग ट्रॅकवर हर्षद येत आहेत 3ऱ्या षटकासाठी. 85 डावीकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकरना फलंदाज आहेत मंगेश ज्यांनी आतापर्यंत 3 धावांचं योगदान फलंदाजी करताना दिले आणि विशालच्या वतीनं 4 धावांचं योगदान. ज्यांनी एका चांगल्या स्ट्राईक रेट खेळ दिला होता ते रुपेश पॅव्हलियन बॉक्समध्ये आहे. त्याचमुळे आता पाहूया त्यांचा उरलेला खेळ या 2 फलंदाजांपैकी कोण पूर्ण करतोय. पण एका बाजूला आता हर्षद देखील तितक्याच चांगल्या धाटणीची शैली त्यांची राहिलेली आहे गोलंदाजीची. जसा मी उल्लेख केलाय खांद्याचा वापर योग्य करतायत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. कॉन्क्रीट विकेटवर बॉल टॉस होतोय. विकेट किपर चांगल्या पोझिशनमध्ये आहेत. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. सुरुवात चांगली होते या षटकाची. ससुनोगर क्रिकेट क्लब या संघाकडून गोलंदाज हर्षदच्या वतीनं 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. पुढचा बॉल हर्षद. हवेत आहे बॉल. क्रॉस बॅटर खेळायचा होता. फाईनलीला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला चेस केलं जाते पण चढ उतार आहेत या मैदानावर. त्याचमुळे तुम्हाला प्रत्येक पाऊल अचूक ठेवण्यासाठी स्वतःला वेळ द्यावा लागेल. जर घाई झाली तर मग ते नुकसान सुद्धा होऊ शकते. या 2 धावा मिळत आहेत गजेश्वर चेनाला आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 29 या आकड्यावर. 29 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 16 चेंडू 38 धावा. थांबण्यासाठी वेळ नाही आहे आणि त्याचमुळे प्रत्येक बॉलवर जास्तीत जास्त अटॅकिंग बॅटिंग फलंदाजाच्या वतीनं पाहायला मिळते. हर्षद ओव्हर द विकेट. पण जिकडे तुम्ही अटॅक करतायत अशा वेळेला गोलंदाजासाठी थोडं सोपं होते तुम्हाला ओळखणं आणि तेच सातत्यानं गोलंदाजाचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. बॉल लेंथ होता. पुन्हा एकदा बॉल टॉसअप होतोय. एक विशिष्ट शैली राहिलेली आहे गोलंदाज हर्षदची. जास्त मोठा रनअप नाही आहे पण बॉलला चांगला राईज मिळतो टप्पा पडल्यानंतर आणि तोच राईज ओळखताना फलंदाज संभ्रमात येताना 2 वेळा पाहायला मिळालेले आहेत या षटकामध्ये. 2 धावा फक्त खर्च केल्यात या षटकात हर्षदने. पुढे सरकले. हवेत आहे बॉल. लॉंग ऑनला यश बॉलला जज करतायत. बॉल खाली खूप वेगानं पोहोचले. इतका वेग नको आहे. नियंत्रण आवश्यक आहे. हा झेल जवळपास सोपा होता पण थोडी घाई झाली क्षेत्ररक्षकाची आणि त्याचमुळे 2 धावा मिळालेल्या आहेत आणि धावसंख्या पोहोचते आता 31 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 14 चेंडू 36 धावा. 14 बॉल्स अँड 36 रन्स रिक्वायर्ड टू विन. कमालीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय कारण क्रिकेटचा खेळ तुम्हाला एक ओळख देऊन जातो. तुमचा खेळ जर तुमच्या संघासाठी फायद्याचा राहिला तर ती ओळख वर्षभर टिकून राहते आणि तीच ओळख टिकवण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतायत. दरम्यान फोर्स केलाय बॉलला. सीधी बॅट नो बकवास. बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार 6 धावा. आणि 30 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली आहे 37 आणि जिंकण्यासाठी आता 13 चेंडू आणि 30 धावांची गरज. मधल्या काळामध्ये वाटलं होतं की ससुनोगर क्रिकेट क्लब संघ बाजी मारून जाईल पण त्यानंतर हा षटकार सुद्धा सांगून जातो गजेश्वर चेन्नईकडून तो चेस चालूच आहे.
आम्ही शेवटच्या बॉलपर्यंत चेस सुरूच ठेवू, तोच प्रयत्न करत राहू, तोच इंटेंट मंगेशच्या वतीने पाहायला मिळाला आहे. मोठा पॉज विशालला मिळालेला आहे. प्रत्येक बॉल आता सातत्यानं मंगेशच्या खात्यात जात आहेत आणि मंगेश देखील त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतोय. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला ओव्हर द विकेट हर्षद. हवेत आहे बॉल लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक बनेल दर्शक, बॉल सीमारेषा पार. लगातार 2 षटकार जिंकण्यासाठी आवश्यकता 24ची, बॉल शिल्लक 12 चेंडू 24. चला मॅच ऑन टीम 12 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. प्रयत्न तर करायचेच आहेत. साध्या प्रयत्नांना दुनिया विचारत नाहीत. तुमचे प्रयत्न हे संघर्षाचेच असायला हवेत आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये मंगेशच्या वतीने पाहायला मिळाले. पण आता प्रयत्न करावे लागतील ससूनगर क्रिकेट क्लबला, कारण या मैदानाचा मागोवा त्यांच्याकडे आहे, अभ्यास त्यांच्याकडे आहे, आढावा त्यांच्याकडे आहे. त्याचमुळे अशा मैदानामध्ये ज्या ठिकाणी आपण सातत्याने वर्षभर खेळतो, या मैदानाचा फायदा उचलण्यासाठी ते प्रयत्न योग्य असले पाहिजे, पर्याय योग्य ते वापरले पाहिजे. आणि त्यासाठी आता थोडी चर्चा होते, पण जास्त वेळ घेऊ नका. यानंतर पहिल्या फेरीतला अजून एक सामना बाकी आहे आणि त्यानंतर आपण 4 षटकांची पुढची स्टेज खेळणार आहोत. अजूनही तिसरा सामना मैदानात मार्गस्थ आहे. 2:22 आणि अजूनही आपण थोडासा उशिरा चाललोय. जितूला कंटिन्यू करण्यात आलेलं आहे. सेकंड स्पेलमध्ये जितू येत आहेत. पहिल्या स्पेलमध्ये त्यांनी 11 धावा खर्च केल्या होत्या. विकेटचा शोध त्यांचा अपूर्ण राहिलेला आहे आणि तोच शोध पूर्ण करण्यासाठी ते पुन्हा एकदा ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत आहेत आणि बाबू या जबाबदारीचं ओझं आपल्या खांद्यावर घेऊन तो चांगला खेळ त्यांच्या वतीनं त्यांच्या संघाला मिळतोय का. एका बाजूला विशाल ज्यांच्या वतीने 4 धावा मिळाल्या आहेत. मंगेश फायरी बॅटिंग करतायत. 19 वर ते पोहोचलेले आहेत. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस जसा स्पर्धेचा नियम आहे, त्याचमुळे आता पाहूया. 12 चेंडू 24ची गरज. जितू तयार बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. शॉर्ट लेन ऑन साइडला शॉट ऑन पोल. क्षेत्ररक्षक आहेत कावकोनचे बॉलवर पोहोचतील तोपर्यंत सिंगल तर कंप्लीट होईलच. दुसऱ्यासाठी प्रयत्न चालवले जात आहेत, कारण थांबण्यासाठी आता वेळ नाही आहे. फलंदाज देखील जास्तीत जास्त वेगानं धावण्याचा प्रयत्न करून जास्तीत जास्त वेगानं धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक बॉलवर 11 चेंडू 22 धावांची गरज आहे. मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी आता हे षटक खूप महत्त्वाचं आहे ससूनगर क्रिकेट क्लब संघासाठी. पुढचा बॉल जितूचा. बाउन्सर चांगला आहे. दरम्यान कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद आणि एक मोमेंटम शिफ्ट करण्याचा मौका मिळालाय आणि ब्रेक थ्रू दिलाय जितूने. टीम गजेश्वर चेनाला फलंदाज होत आहेत बाद. 10 चेंडू 22ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. गौरव पोहोचतायत. 10 चेंडू 22 धावांची गरज. सामना रफ अँड टफ होतोय. दोन्ही संघ देखील माघार घेण्याची इच्छा ठेवत नाहीयेत. त्यांना जिंकायचं, पुढच्या फेरीत पोहोचायचं आहे, आपल्या गावाची प्रतिष्ठा टिकवायची, तोच प्रयत्न दिसतोय. जितू देखील त्याच लईमध्ये आलेले आहेत ज्या लईसाठी त्यांना ओळखलं जातं. जितू तयार ओव्हर द विकेटनं. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल वाईड लाईन ओलांडतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. एक एक्स्ट्रा रन मिळेल. धावसंख्या एकीने पुढे सरकेल. धावसंख्या पोहोचते आता 46 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजून आवश्यकता आहे 21 धावांची. 10 चेंडू 21 धावा. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. दोन्ही संघाकडून चांगला खेळ आपण पाहतोय. शॉर्ट लाईन फोर्स केलंय. क्षेत्ररक्षक आहेत अनिकेत. बॉल खाली येत आहेत. कॅच ड्रॉप. मिस्टेक्स होते आहेत. जर मिस्टेक झाली तर मग प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला ओव्हरटेक करून निघून जाईल. इतकाही कठीण प्रयत्न नव्हता, पण आता थोडा तो प्रयत्न कठीण करून घेतला, कारण थोडे शेक झाले होते अनिकेत आणि त्याचमुळे आता तो कॅच मिस आउट झालेला आहे.
2 धावा मिळत आहेत गजेश्वर चेनाला. 2 कॅच ड्रॉप झाल्यात याच डावामध्ये आणि त्यानंतर धावसंख्येचा वेग वाढलाय. धावसंख्या 48. अजूनही 9 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे. डेड बॉल. जितू प्रयत्न करतायत आपल्या संघासाठी चांगला खेळ देण्यासाठी. ते देखील वेगवेगळे पर्याय वापरतायत. जितू ओव्हर द विकेटनं. अपील बट नॉट इंटरेस्टेड. आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न होता फलंदाजाचा. जितू जबरदस्त व्हेरिएशन करतायत. या अगोदर ऑप्शनच्या बाहेरच्या बॉल त्यांनी ठेवले होते. यावेळेस स्टंप टू स्टंप अटॅक केला आणि त्याचमुळे त्या मनस्थितीमध्ये फलंदाज नव्हता. शफल होऊन खेळायचा प्रयत्न जवळपास फसला. डॉट बॉल आलाय. जितू हे षटक आतापर्यंत चांगलाच पद्धतीचा खेळ देताना पाहायला मिळालेत. आतापर्यंत त्यांनी हाताळले 4 चेंडू. पुढचा बॉल जितूचा ओव्हर द विकेटनं. रथमध्ये मिस्टेक पुन्हा एकदा मागे येतात कारण एक एक क्षण महत्त्वाचा आहे आणि त्याचमुळे प्रत्येक क्षणाला आपण योग्य तो न्याय द्यायला हवा. त्यासाठीच ते प्रयत्न केले जात आहेत. 48 धावा 2 गडी बाद जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 8 बॉल अँड 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. संघर्ष तर करायचाच आहे आणि तो संघर्ष दोन्ही संघांच्या वतीनं समसमान पाहायला मिळाला. ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते पण त्यांना बीट करत बॉल जाईल. स्वीपर कव्हर सीमारेषेच्या दिशेनं. आता थांबायला लागेल. बॉल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू. 50 अप फॉर टीम गजेश्वर चेना आणि जिंकण्यासाठी तर आवश्यकता आहे अजूनही 15 धावांची. 15 धावा आणि बॉल शिल्लक आहेत 7. चांगला बॉल वाईड यॉर्कर. जितू प्रयत्न करतोय. तो थांबत नाहीये. तो घाबरत नाहीये. तो झुकत नाहीये. चुका होत्या क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत पण मी माझा स्टँड घेईन आणि त्यांनी स्टँड घेतला. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली 52. जिंकण्यासाठी 6 चेंडू 15 धावांची गरज. 6 बॉल्स अँड 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. गजेश्वर चेना. स्प्रेड आउट. चला स्प्रेड आउट. अजून एक सामना पहिल्या फेरीतला बाकी आहे. 6 चेंडू 15 धावा. हा क्षण दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण 67ला चेस करायचं होतं गजेश्वर चेना या संघाला आणि गजेश्वर चेनाने पहिल्या 4 षटकात 52 धावा बनवल्यात. म्हणजे 13च्या गतीने त्यांचा धावफलक सेट झालेला आहे आणि ज्या गतीने धावांचा पाठलाग करायचा होता ती गती प्रत्येक षटकात त्यांनी मेंटेन केलेली आहे. त्याचमुळे आता शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीसाठी कोणाला वापरायचं आहे त्यासाठी थोडीशी चर्चा झाली आणि चर्चेनंतर नाव पुढे आलेलं आहे गोलंदाज अनिकेतचं. शेवटच्या षटकावर आता पाहूया तो विचार गांभीर्याचा, तो विचार जिंकण्याचा, तो विचार जिद्दीचा, तो विचार संघर्षाचा, तो विचार प्रतिष्ठा राखण्याचा, तो विचार हा सामना जिंकण्याचा दोन्ही संघातील उभय खेळाडूंचा आहे. त्याचमुळे अनिकेत आता जबाबदारी उचलतात आपल्या संघाच्या विजयाची आणि एका बाजूला आपण पाहिलं तर गौरव आणि मंगेश हे 2 फलंदाज सज्ज होत आहेत आणि अनिकेत थांबलाय आणि देवेंद्र आले. देवेंद्र म्हात्रे. एक्सपिरियन्स मॅटर करतो जेव्हा आपण आपल्या गावाची प्रतिष्ठा राखतो आणि देवेंद्र यांनी खूप चांगलं क्रिकेट ससूनगर संघासाठी खेळलेलं आहे. चांगलं लीड ते करतात संघाला. विकेट किपर भूमिकेमध्ये आपण त्यांना नेहमीच पाहतो आणि आता शेवटच्या षटकासाठी जबाबदारी आपल्या खांद्यावर देवेंद्र उचलत आहेत आणि पाहूया आता एक्सपिरियन्स तर प्रत्येक संघाकडे आवश्यक असतो आणि म्हणतात ना की अनुभवाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर सापडतं आणि म्हणूनच आता देवेंद्र बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. 6 बॉल 15 रन्स. कटर आहे. विंटेज बॉलिंग. फ्लायटेड लेग कटर. ह्या गोलंदाजीला आपण गेल्या 2 दशकांच्या अगोदर जर पाहिलं तर प्रत्येक गोलंदाज अशीच शैली हाताळायचा आणि त्यापैकी आता पहिला बॉल अप टू दी मार्क देवेंद्र यांच्या वतीने पाहायला मिळाला. पहिलाच बॉल फ्लायटेड लेग कटर. येतोय डॉट. बॉल शिल्लक 5. जिंकण्यासाठी 15.
फुलटॉस बॉल ऑन साईडला आडव्या पट्ट्या खेळल्यात. क्षेत्ररक्षक आहे तर मिड विकेटला बॉल कव्हर करतील तोपर्यंत 2 धावांचा कॉल पूर्ण केला जाईल. 2 धावांची मदत मिळते. थोडेसे पुढे सरकले होते हा स्ट्रोक खेळताना. फुलटॉस त्यांनी व्यवस्थित ऍडजस्ट केला. जिंकण्यासाठी 4 चेंडू 13ची गरज आहे. हृदयाची धडधड तर प्रत्येकाची वाढतेच आहे कारण आपण सर्व क्रिकेट प्रेमी राहिलेलो आहोत. त्याचमुळे निकाल शेवटच्या टप्प्यावर येत असताना या सर्व गोष्टी आपसुकच घडतात. 4 चेंडू जिंकण्यासाठी 13ची गरज. देवेंद्र ओव्हर द विकेटनं. फुलटॉस पुढे सरकलेत. जर तुम्ही पदल आलीत तर करताय तर मग तुमचा ऍडव्हान्टेज निघून जातो आणि त्याचमुळे मागच्या दोन्ही चेंडूंवर पदल आलीत वापरलं होतं फलंदाजाने. त्याचमुळे तो ऍडव्हान्टेज त्याचा निघून गेला. दरम्यान एक सिंगल मिळाली आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीच्या स्वरूपात होतोय बाद. बॉल शिल्लक 3, आवश्यकता 12. 3 चेंडू 12ची गरज. तुझे मी जतिरला 3 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. तुमचं प्रस्थ टिकवायचं आहे मग तर मैदानात अस्वस्थ राहून चालणार नाही. तुम्ही जर संघामध्ये निवडले गेलेले आहात तर तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ द्यायचा आहे. या अगोदर आपण गजेश्वर चेना या संघाचा विचार केला तर रुपेशने एक फायरी स्टार्ट दिली. त्यानंतर मंगेशचा खेळ चमकदार राहिला. मंगेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्रायकर एंडला आपल्या संघाची जबाबदारी ते घेत आहेत. पण देवेंद्र यांनी सुद्धा ठणकावून सांगितलंय की इतका सोपा हा सामना नसणार आहे. सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाणार आहे आणि आतापर्यंत तोच ट्विस्ट आपण सर्व क्रीडा रसिक अनुभवत आहोत. 3 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज गजेश्वर चेना या संघाला. बॉलिंग ट्रॅकवर देवेंद्र म्हात्रे ओव्हर द विकेट. फुलटॉस लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय. अमेय टिपतोय. झेल संपतोय. मंगेशचा खेळ. 2 चेंडू 12ची गरज गजेश्वर चेना. जीतू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. गजेश्वर चेना खरं तर प्रतिभा चेना संघामध्ये सुद्धा आहे. पण काही काळासाठी चेनाचं क्रिकेट बंद होतं का रुपेश दादा? रुपेश दादा चेना क्रिकेट तितकं बंद होतं मधल्या काळामध्ये की चालूच होतं? बंद होतं ना. आता असोसिएशनमध्ये ग्राउंड नसल्यामुळे ते क्रिकेट बंद आहे. यस एक्झॅक्टली. बघा क्रिकेटचं ग्राउंड तर पाहिजेच आहे आणि त्याचमुळे चेनाचं क्रिकेट चांगलं आहे, मोठं आहे. त्याचं प्रमाण आपण गेल्या कित्येक वर्षांपासून पाहतोय. पण गावात मैदान नसल्यामुळे थोडंसं क्रिकेट अलिप्त राहिलेलं आहे चेन्याचं. पण चांगली फाईट अजूनही ते देत आहेत प्रतिस्पर्धी संघाला. हा पुढचा बॉल महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी कारण तो निकाली बॉल असेल. देवेंद्र बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. आतापर्यंत चांगलाच खेळ देवेंद्र म्हात्रे यांच्या वतीनं ससूनगर क्रिकेट क्लब संघाला मिळाला आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12ची गरज. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. क्रॉस बॅटेड खेळलेत. बॅटची टॉप एज. बॉल नेट होतोय मिड विकेटला. एकदा पूर्ण केली जाते आणि आता जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 11 धावांची गरज. म्हणजे जो शेवटच्या षटकासाठी देवेंद्र यांचा पर्याय वापरला होता तो पर्याय कामी आलेला आहे आणि देवेंद्र यांनी सुद्धा ठणकावून सांगितलंय की अनुभव नेहमीच संघासाठी फायद्याचाच ठरतो आणि तोच फायदा या षटकामध्ये देवेंद्र यांच्या वतीनं संघाला मिळालेला आहे. एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 11ची गरज. 1 बॉल 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि बघा हा आहे अनुभव. त्यांनी पाहिलं की मागच्या बाजूला धाव जाऊ शकते त्याचमुळे त्यांनी फाईन लेग सेट केला आणि मिडॉनला आत आणलं सर्कलच्या आतमध्ये. देवेंद्र बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजेच मिस्टर सुभाष आणि जितू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखून चालत नाही आणि त्याचमुळे सर्व शहानिशा केल्यानंतरच देवेंद्र हा चेंडू हातात आहेत. बॉलला खेळले पंच करताना कव्हरला धाव घेतली जाते 1 आणि अशा पद्धतीने सामना जिंकलेला आहे 10 धावांनी. टीम ससूनगर क्रिकेट क्लब अभिनंदन. हार्ड लक टीम गजेश्वर चेना.
दाराशी भक्तांची लागले रात. थँक्यू डीजे. चला मॅन ऑफ द मॅच मानकरी आपण वळूया मिस्टर अमय, ज्याने एक 6 चेंडूमध्ये अर्थातच 14 धावा ठोकल्या आणि अर्थातच एक विकेट सुद्धा घेतला आणि एक चांगला झेल आपण त्याच्या माध्यमातून पाहिलाय. अमय ठरतो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. संदीप दादालाच मी विनंती करेल, प्लीज दादा तुमच्या शुभ हस्ते आपण अमयला, सुशांत दादा माफ करा, सुशांत दादाच मी विनंती करेल की मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे सर प्लीज सुशांत दादा तुमच्या शुभ हस्ते आपण अमयला द्यायची आहे. अर्थातच अंडर 19चा खेळाडू आहे. सुशांत दादाला मी विनंती करेल प्लीज दादा तुमच्या शुभ हस्ते अमयला आपण पाहतोय. चला अमयसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 14 धावा ज्याच्या फळीतून आल्या, महत्वाचा गडी ज्याने बाद ठेवला आणि अर्थातच एक चांगला झेल त्यांनी पाहिला. अंडर 19चा खेळाडू अप्रतिम प्रतिभावान. चला अमय 2 मिनिटं थांबायचंय. अर्थातच तुझी मॅन ऑफ द मॅचची कितवी ट्रॉफी आहे? तिसरी ट्रॉफी. अर्थातच या संघामध्ये खेळताना कुठेतरी दडपण होतं का तुझ्यावरती, प्रेशर होतं का? कारण तू ओपनिंगसाठी अर्थातच मैदानाच्या आतमध्ये आला, बॅटिंग करताना कसं वाटलं विकेटवरती? काय नाही, मस्त वाटलं, कुठलं दर्पण नव्हतं, फ्रीडम खेळत होतो. आणि अर्थातच शेवटच्या षटकाबद्दल तू काय म्हणशील? दादाने जे षटक शेवटचा हाताला त्याच्याबद्दल तू काय म्हणशील? अप्रतिम हाताळलं, कधी बॉलिंग करत नाही पण आता केली, चांगली केली. चला अर्थातच ऑल द बेस्ट असेल तुला. तर आपण ऐकला मॅन ऑफ द मॅच अर्थातच अमय अंडर 19चा खेळाडू होता. जाऊया अर्थातच जिथे मात्र नेक्स्ट मॅच घेऊन याच विभागातील बुलंदाबाद संदीप दादा तुमच्यासोबत जोडले जाणार. यस सर, संदीप सर ओव्हर टू यू. थँक्यू सो मच मनीष पाटील. महाराष्ट्रातील नामवंत समालोचक यांचा गोड आवाज आपण नुकताच ऐकलोय. पी के ठाकूर म्हणजेच आमच्या भाऊजी चेन्नईतून बिलॉंग करत आहेत. रुपेश पारेकर त्यांच्या टीमला पराभवाचा धक्का लागला, परंतु या स्पर्धेमध्ये आपण सहभाग दर्शवलं त्याबद्दल आम्ही मनपूर्वक